राज्य सरकारकडून सण उत्सवाच्या काळात दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिध्याची अंबरनाथमध्ये काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार महालक्ष्मी नगर परिसरातील 46F001 या रेशन दुकानात काही दिवसापूर्वी समोर आला होता। सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर शिधा वाटप अधिकाऱ्यांकडून अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या सगळ्यानंतर शिधा वाटप अधिकाऱ्यांनी संबंधित रेशन दुकानाची तपासणी करून या दुकानालाही सील ठोकलं असून आता हे दुकान बंद आहे। परंतु महालक्ष्मी नगर परिसरात अनेक नागरिक हे या रेशन धान्यावर अवलंबून राहत असल्याने त्यांना सरकारकडून मिळणारे आनंदाच्या शिध्याचं साहित्य तसेच महिन्याला मिळणारे धान्य मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। त्यामुळेच हे रेशन धान्य नागरिकांना मिळावे यासाठी भाजपच्या महालक्ष्मी नगर येथील शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे यांनी शिधा वाटप अधिकारी शशिकांत पाटसुते यांना निवेदन दिले असून या संदर्भात अधिकाऱ्यांनी तात्पुरतं परिसरातील आजूबाजूच्या रेशन दुकानातून लाभार्थ्यांनी धान्य घ्यावे असे सांगण्यात आले आहे। मी स्वप्नाली संतोष शिंदे, महालक्ष्मी नगरमध्ये जे रेशनिंग दुकान आहे त्या रेशनिंग दुकानधारकाने जे काळा बाजार केला आहे त्याच्यावर शासनाची जी कारवाई चालू आहे। आज मी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला। आपले जे शिधा वाटपाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना मी निवेदन दिलं की साहेब, त्या ज्या रेशनिंग दुकानावरती जे आपले लाभार्थी आहेत 500 आपले लाभार्थी आहेत तर त्यांना तो आपला धान्य दर महिन्याचं जे धान्य आहे ते मिळालं पाहिजे, त्यांना वंचित ठेवता कामा नये। तर साहेबांनी असं मला सांगितलेलं आहे की तुमच्या आजूबाजूला जे रेशनिंग दुकान आहे तिथे नागरिकांनी जाऊन तिथे तुम्ही दर महिन्याचं धान्य तुम्ही घेऊ शकता। तर लोकांना मी असं आवाहन करते की आपल्या महालक्ष्मी परिसराच्या बाजूला जे दुकानधारक आहेत तर तिथे जाऊन तुम्ही आपल्या दर महिन्याचं धान्य घेऊ शकता अशी मी विनंती करते आपल्या नागरिकांना। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।